हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत करवंद म्हणजेच काळी मैना आणण्यासाठी. तर आमच्यासोबत आमचा मोती आलेला आहे. चला तर मग बघा, आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. सर्वजण म्हणजे मी, काका, वैभव, नम्रता आणि रुद्र. आणि आमची देश मस्त पवनचक्की होती बघा. डोक्यात पडल्याने दिसती. तर इथं डोंगराच्या वरतीच एक जाळी, तिथेच रुद्र ते शिरलेले होते. तिथून पुढे डोंगर, असं मोठा, एवढं मोठा डोंगर आहे आमचा, खूप मोठा डोंगर आहे. त्यानंतर आम्ही शूट करत होते, नम्रताचंच काहीतरी चाललेलं होतं. तिथून पुढे आलो तर मी पण खाली उतरले होते. काय एकटीच होते, बाकी सर्व खाली गेले होते. तर काकांनी गेले तोडायला सुरुवात केली होती बघा जाळं. खूप मोठं डोंगर आहे. नम्रताही आलेली होती. मी तोपर्यंत तोडायला चालू केलं. हे बघा, करवंद तोडायचं म्हणजे ना रिस्कच काम आहे जरासं, कारण की त्याचे काटे खूप मोठे असतात. ते टोचले ना हॉस्पिटलला जावं लागतं, म्हणून रिस्की काम आहे. आणि त्यामुळे ते महाग पण असतात बाजारामध्ये. आणि आमच्या डोंगरामध्ये खूप आहेत, तेच आम्ही तोडून खायचं काम चाललेलं होतं. हे बघा, करवंद तर इतके छान आहेत ना, विचारायची सोय नाही. त्यामुळेच आम्ही मस्त तोडून खाल्ले पण आणि घरी घेऊन पण आलेलो होतो. तुम्हाला दिसतीलच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही कधी ही डोंगरची काळी मैना खाल्लेली आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग, आम्ही असं तोडत होतो. तर तोडता आम्हाला खूप तहान लागली म्हणून आम्ही पळसाची पानं तोडली होती. तर पळसाच्या पाण्याने तहान कशी जाणार विचार करत असाल तर चला सांगते मग पुढं. मी पळसाच्या पाण्याची दुर्डी तयार केली होती मस्त, म्हणजे अशी वाटीसारखी दिसते ती तयार करून. हे बघा, असं आणि पाणी प्यायचं. हे काही रुद्रा पित आहे. त्यानंतर आम्ही पिलं सगळे. हे बघा, त्यानंतर मी पाणी पिले. आणि पाझरचं पाणी आहे, खूप छान लागतं. त्यानंतर तोंडावरती थोडंसं मारून घेतलं. काय करणार, गरमच इतकं झालेलं होतं, विचारूच नका. हे बघा, तोंडही मस्त धुवून घेतलं मी. त्यानंतर नम्रताही माझ्यासोबत तोंड धुवायला होती. बघा, त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर मस्त झरणा होता. तर मध्येच असा डोंगराचा एक टोक आलेला आहे, तिथे आम्ही गेलो. तिथे मस्त पूर्ण खडक आहे त्यामुळेच आम्ही इथे गेलेलो होतो. नजारा तर इतका छान दिसतो ना, ते तुम्हाला दाखवलंच मी पुढे. बघा, इतकं भारी वाटतं इथं. मी एक आव दिले का परत प्रतिवार म्हणून आपला आवाज परत येतो. आणि इथून असा मस्त डोंगराचा आवारा इतका छान दिसतो, हिरवागार. आणि जे एवढे हिरवे ती पूर्ण करवंदाच्या जाळे आहेत. आणि इथे करवंदाची जाळी तर खूप मोठी आहेत. त्यामुळेच आम्ही वाडीला इथं करवंद खाण्यासाठी येण्याचा प्रवास तर पाहिलाच आहे तुम्ही. इतकं खडतर प्रवास असूनही आम्ही आलेलो होतो करवंद खाण्यासाठी फक्त. आणि या दोघांचं मध्येच काहीतरी कुठं शिरले होते काय मी, तिथून वर आलेत. हे बघा, त्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर निघलो. हे बघा, आम्ही येऊन बसलेलो होतो. काका आणि नम्रता आलेले होते. ते बघा, तर नम्रताचं असं काय तर तिने एवढी मोठी टोपलीवरून आणले होते. त्यानंतर आम्ही घरी आलो. इतकी घामाघूम झालेलो होतो ना आम्ही, विचारच नका. वर येण्याची शक्यताच संपली होती आमची. पण काय करणार, घरी तर जायचंच होतं. घरी आल्यानंतर मस्त असं टोपलीमध्ये करवंद टाकले. थोडेसे फुटले होते म्हणून निवडत बसले होते, पण निवडायचा कंटाळा आला पण ठेवून दिले. आणि तसेच खात बसले होते सगळे. बघा, चला तर मग, तुम्ही डोंगरची मैना खाल्लेली आहे का? तर खाल्लेली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये. बाय बाय.